त्याचबरोबर राजू शेठ शिर्के यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि अनुश्री हिचे आजोबा या ठिकाणी आलेले आहेत. मारुती दादा शिर्के यांच्या ठिकाणी आगमन आहे आणि त्यांनाही विनंती आहे की आपणही मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हावं अशी आपल्याला विनंती आहे. त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. थोड्याच वेळामध्ये क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाकडे आपण वळत आहोत. पुन्हा एकदा चारी संघांना विनंती आहे, गुप्तेश्वर 11, मराठे ब्रदर्स, शिर्के कन्स्ट्रक्शन आणि आरुष 11. चला मित्रांनो, आता आपण वेळ नका घेऊ, आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण लाईनअप करा. प्रथमतः मुख्य व्यासपीठावरती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती आणि स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण या ठिकाणी केला जाईल आणि त्यानंतर ज्या खेळपट्टीवरती आपण 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धा खेळणार आहोत त्या खेळपट्टीचं पूजन केलं जाईल. अशी असणारी ही उद्घाटनाची रूपरेषा आहे. आज मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर ठिकाणी आलेले आहेत, ज्यांच्या वतीने या क्रिकेट स्पर्धेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे. अनुश्री चषक 2025-26 पर्व क्रमांक 4 आपल्या भेटी आलेला आहे, परंतु ज्यांची उपस्थिती आपल्याला या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती वाई संचालक ज्यांच्या वतीने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार या क्रिकेट स्पर्धेला मिळालेला आहे. सन्माननीय तुकाराम शेठ जेदे यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्याचबरोबर उद्योजक खेड सुभाष शेठ गायकवाड ज्यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य आहे, त्यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती अडतदार व्यापारी समीर दादा शिंदे यांच्या ठिकाणी आगमन आहे, त्यांचे स्वागत. त्याचबरोबर बाबू शेठ वाघ कृषी उत्पन्न बाजार समिती अडतदार व्यापारी त्यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्याचबरोबर ऋषीदादा नेवसे यांच्या ठिकाणी आगमन आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती अडतदार व्यापारी. त्याचबरोबर नानासो शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती. त्याचबरोबर उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती विलास बापू येवले. त्याचबरोबर माजी सरपंच पसरणी गाव बाबूनाना शिर्के. त्याचबरोबर लाला शेठ राऊत व्यापारी. त्याचबरोबर रितेश शेठ जमदाडे ज्यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेला सर्व ट्रॉफीज मिळालेल्या आहेत, नगरसेवक. त्याचबरोबर तुषारजी हगेर ज्यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेला कूलर मिळालेला आहे, त्यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्याचबरोबर राजू शेठ शिर्के ज्यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेला सायकल मिळालेली आहे. या सर्वांचंच आणि मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आम्हाला लाभलेले आहेत त्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करूया. अनुश्री चषक 2025-26 हे 4थं पर्व आहे आणि या पर्वाला आता काही क्षणातच होते या ठिकाणी सुरुवात. चला चारी संघांना विनंती करूया, आपण तयार आहात. आजचा दिवस पसरणीकरांसाठी आहे आणि पसरणी प्रीमियर लीग ही आज खेळवली जाणार आहे. 4 संघांमध्ये पसरणी प्रीमियर लीग आजपासून सुरू होत आहे आणि उद्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये 1 गाव 11चे संघ खेळणार आहेत. उद्या 1 जानेवारी आहे. 2 जानेवारीला 1 गाव 11 हे संघ खेळणार आहेत, परंतु 3 जानेवारीला तालुका हाफ आहे. विविध तालुक्यातले संघ या ठिकाणी सहभागी होत आहेत. परंतु 4 जानेवारीला खुला गट आहे, म्हणजे ओपनचे खेळाडू, खुल्या गटातील खेळाडू तुम्हाला याच मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील, अशी या क्रिकेट स्पर्धेची रूपरेषा आहे.
त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वाई नानासो शिंदे साहेबांच्या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचंही स्वागत. त्याचबरोबर स्वप्नीलभाई गायकवाड युवा नेते पसरणी यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचंही शब्द सुमनांनी आपण स्वागत करूया. ज्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नानासो शिंदे साहेबांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर स्वप्नीलभाई गायकवाड युवा नेते पसरणी आपले स्वागत आहे. हॅलो चेक. चला, चारही संघांना विनंती आहे आपण लाईनअप करा. टीम गुप्तेश्वर 11, मराठे ब्रदर्स आणि शिर्के कन्स्ट्रक्शन आणि आरुष 11 सर्वांना विनंती आहे की तुम्हाला मुख्य व्यासपीठाच्या समोर लाईनअप करावी लागेल. मुख्य व्यासपीठावरती स्वामी समर्थ आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेचं पूजन केलं जाईल. त्यानंतर मान्यवर मैदानाच्या आतमध्ये जातील आणि त्यानंतर जे बाकीचे संघ आहेत एका रांगेमध्ये मैदानाच्या आतमध्ये जातील. अशा प्रकारची या उद्घाटनाची रूपरेषा आहे आणि त्यासाठी सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी आपल्याला विनंती आहे. आता आपण मुख्य व्यासपीठासमोर एका रांगेमध्ये उभं राहूया. टीम गुप्तेश्वर 11 आपण आलात का? आपण आला असाल तर आपण लाईनअप करा. टीम मराठे ब्रदर्स आपला संघ कुठे आहे? आपण लाईनअप करा. ओके, आपण लाईनअप करून घ्या एका रांगेमध्ये. टीम शिर्के कन्स्ट्रक्शन आपण रिपोर्टिंग करा. आपण एका रांगेमध्ये उभे राहा. आरुष 11 आपणही एका रांगेमध्ये उभं राहा. बाकीच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण मैदानाच्या आवारामध्ये आहात. आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठासमोर आपण या आणि सर्व पसरणीकरांना विनंती करूया की आपण सर्वांनी या उद्घाटन समारंभामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती आहे. अनुश्री चषक 2025-26 चौथं पर्व आहे आणि त्या चौथ्या पर्वाच्या उद्घाटन समारंभाकडे आपल्याला वळायचं आहे आणि सर्व संघांना विनंती आहे की आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती आहे. चला, चारही संघांना विनंती आहे. सर्व संघांना विनंती आहे आपण लाईनअप करून व्यासपीठाच्या समोर रेडी राहा.
अनुश्री चषक 2025-26चा एक चांगला क्रीडा सोहळा अर्थात पसरणीच्या या कृष्णामाई स्टेडियम कृष्णामाई क्रीडांगणावरती रंगत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. संपू दे अंधार सारा, संपू दे अंधार सारा, उजळू दे प्रकाश तारा, गंधाळलेल्या पहाटेसे येथे वाहू दे आनंद वारा. जाग यावी सृष्टीला, जाग यावी सृष्टीला, की होऊ दे माणूस जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा. क्रिकेटचा खेळ असंख्य अनोळखी मनांना एकत्र आणणारा खेळ आहे. या खेळानं आपल्याला भरपूर काही शिकवलेलं आहे. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये सर्वांना साथीदार आणि आयुष्याच्या पटलावरती देखील माणुसकी शिकवणारा खेळ कुठला असेल तर तो क्रिकेटचा खेळ आहे. सर्वांना साथीदार बनवणारा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट आपल्याला शिस्त पाळायला शिकवत असतं, क्रिकेट आपल्याला निर्णय घ्यायला शिकवत असतं. त्याचप्रमाणे सर्वात महत्वाची गोष्ट, हारलो तरी भरारी मारायला क्रिकेट शिकवतं आणि जिंकलो तरी जमिनीवरती राहायला क्रिकेटच शिकवतं. आणि असा हा एक मनमोहक दैदिप्यमान आणि दर्जेदार सोहळा अर्थात अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक चौथं यशस्वी पर्व, चौथं यशस्वी पाऊल सन्मान्य राजीव शेठ शिर्के यांच्या संकल्पनेतून साकार होणारी एक महत्वाची टुर्नामेंट, सातारा जिल्ह्यातली मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेचं इनॉग्रेशन अर्थात उद्घाटन सोहळा थोड्याच वेळामध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडत आहे. यानंतर या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाकडे आपण वळत आहोत आणि संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सन्माननीय श्री नानासो शिंदे यांना विनंती आहे की आपण स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करावा अशी आपल्याला विनंती आहे. यानंतर अनुश्री चषक 2025-26 पर्व क्रमांक 4च्या उद्घाटन समारंभाकडे आपण वळत आहोत आणि संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वाई सन्माननीय श्री नानासो शिंदे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभास्ये आपण स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करावा अशी विनंती आहे. यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांची आरती होईल आणि त्यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जाईल. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी, स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. अनुश्री चषक 2025-26 पर्व क्रमांक 4 आणि स्वामी समर्थांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची आरती होईल आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होईल. अशा प्रकारची असणारी ही रूपरेषा आहे आणि सर्वांना विनंती की आपण सर्वांनी या उद्घाटनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावा अशी विनंती आहे. अनुश्री चषक 2025-26 पर्व क्रमांक 4चा हा उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे. जिल्हा सातारा, तालुका वाई आणि कृष्णेच्या काठी बसलेलं पसरणी गाव आणि या गावामध्ये ही 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धा संपन्न होत आहे आणि त्याचा हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. पसरणीकरांसाठी आजचा दिवस आहे. पसरणी प्रीमियर लीग ही आज खेळवली जाणार आहे 4 संघांमध्ये आणि त्याचा हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. मान्यवरांच्या शुभास्ये आपण स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न करत आहोत. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी आणि आपण स्वामी समर्थांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न करत आहोत. स्वामींच्या प्रतिमेचे या ठिकाणी पूजन केले जाते. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही, स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी, उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.
यानंतर आता आपण सर्वच मान्यवरांना विनंती करत आहोत, प्रथम आपण आरती घेऊया आणि त्यानंतर लगेचच आपण या ठिकाणी पुष्पहार अर्पण करत आहोत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेला आणि पुष्पहार अर्पण करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती वाई संचालक सन्माननीय श्री तुकाराम शेठ जेदे साहेबांना विनंती आहे. त्याचबरोबर सुभाष शेठ गायकवाड उद्योजक खेड यांनाही विनंती आहे की आपल्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेला या ठिकाणी आपण पुष्पहार अर्पण करावा अशी विनंती आहे. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा साक्षेप, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधीजे जो योग, राज्य साधनांची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे, शिवरायांसी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे. हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवरायांच्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमेचं पूजन केलं. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस हिंदवी स्वराज्य संस्थापक कीर्तिवंत बुद्धिवंत खंड लक्ष्मी अलंकृत महापराक्रमी महातेजस्वी सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव.
नाथसाहेबाच्या नावानं चांग बल चांग भलं म्हणा. चांग बल. यानंतर आता सर्व मान्यवरांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण या. सर्वांना विनंती आहे की जो मी तसे आता थांबलेला आहात तसेच थांबा. पहिल्यांदा मान्यवर जातील, फक्त आता फेस मैदानाच्या बाजूला करा. ओके. आता आपण प्रथमतः मान्यवर वर्ग मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि त्यानंतर खेळाडूंना विनंती आहे की तुम्हाला 30 यार्डला राऊंड करायचा आहे. ओके. 30 यार्डला राऊंड करताना आपला हात प्रत्येकाच्या हातामध्ये देऊया. ओके. आणि हा मैत्रीचा घट्ट धागा आपण मजबूत करूया. ओके. आणि त्यासाठी आपल्याला विनंती आहे की आपण सहकार्य करा. सर्व मान्यवरांना विनंती करूया की आता आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण यावं अशी विनंती आहे. आपण सर्वांना विनंती करूया की आता आपण प्रस्थान करणार आहोत. ज्या खेळपट्टीवरती आपण 4 दिवसीय क्रिकेट स्पर्धा खेळणार आहोत ना, त्या खेळपट्टीचं पूजन आता आपण करत आहोत आणि त्यासाठी आपल्याला विनंती आहे. सर्वांना विनंती आहे आपण लाईनअप करून तयार राहा. तर इथून पुढे आता प्रथमतः मान्यवर मैदानाच्या आतमध्ये जातील आणि त्यानंतर हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करतील. ओके. तुम्ही 2 संघ प्रथमतः याल आणि या 2 संघांना बाकीचे 2 संघ जॉईन करतील. ओके. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्व मान्यवरांचे स्वागत करूया आणि मान्यवरांना विनंती करूया की आता आपण मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करावं अशी विनंती आहे. अनुश्री चषक 2025-26 हे 4थं पर्व आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये मान्यवर वर्ग मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करत आहेत. अनुश्री चषक 2025-26 हे 4थं पर्व आणि त्या 4थ्या पर्वाच्या उद्घाटन समारंभासाठी मान्यवर वर्ग मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करत आहेत. आणि त्यानंतर आता बाकीचे संघ एका रांगेमध्ये आपण त्यांना जॉईन करा. एका रांगेमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण प्रस्थान करूया. अनुश्री चषक 2026 पर्व 4थं आपल्या भेटीला येत आहे आणि त्या स्पर्धेचा हा उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे. जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये हा उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे. जे मान्यवर आम्हाला मान्यवर मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करत आहेत. मागदार प्रवेश हा होत आहे. अनुश्री चषक 2026 4थं यशस्वी पर्व आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी रंगत असताना आपण पाहतोय. सर्व मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा आपण पाहतोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सन्मान्य स्वप्नीलभाई गायकवाड युवा नेते पसरणी गट यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी अनुश्री चषक 2026 या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचा
श्रीफळ वाढवून शुभारंभ केला जातोय. त्याच पद्धतीनं वाई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सन्माननीय तुकाराम शेठ जेधे यांच्या शुभ हस्ते स्नेहाचं प्रतीक असणारं श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा शुभारंभ केला जातोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वधा. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4 यशस्वी पर्व आपण पाहतोय. दैदिप्यमान आणि दर्जेदार स्पर्धा सातारा जिल्ह्यातली एक मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे. मौनानं होत असतं रामायण तर शब्दांच्या स्वाधीन झालो असतो, परंतु शब्द म्हणजे अंधकौरव ओठात एक आणि पोटात भलतंच. मौनाचं रामायण सहन करता येतं सीता होऊन, परंतु शब्दांचं महाभारत घडवायला पाठीशी श्रीकृष्ण हवा. आणि कृष्णासारखी ही मंडळी आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत, म्हणूनच हा देखणा आणि दर्जेदार सोहळा रंगतोय. या मान्यवरांनी दिलेलं सहकार्य, या मान्यवरांच्या माध्यमातून केलेले जे भरघोस आणि त्याचप्रमाणे जी अथक मेहनत आहे आणि त्यासोबतच दिलेली साथ आहे, त्यामुळंच हा एक दर्जेदार दैदिप्यमान मनमोहक क्रीडा सोहळा सातारा जिल्ह्यामधली एक महत्त्वाची आणि मानाची स्पर्धा अनुश्री चषक ज्या खेळपट्टीवरती आपण 5 दिवस अनुश्री चषक खेळणार आहोत त्या खेळपट्टीचा हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्या खेळपट्टीवरती अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4 चे विजयाचे झेंडे खेळाडू रवणार आहेत ती खेळपट्टी आहे. ज्या खेळपट्टीवरती श्वासाची चाल घामाची ढाल खेळाडू करणार आहेत ती खेळपट्टी आहे. ज्या खेळपट्टीवरती हारण्यावरती मात आणि जिंकण्यासाठी संघर्ष खेळाडू करणार आहेत ती खेळपट्टी आहे आणि त्या खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. या क्रिकेट स्पर्धेचा हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्या खेळपट्टीवरती आपण 5 दिवस खेळणार आहेत आणि त्या खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभास्ते संपन्न होत आहे. तुषारजी हगीर यांच्या शुभास्ते या खेळपट्टीला आणि यष्ट्यांना आता नारळ वाढवला जात आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये हा उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे. आजचा दिवस पसरणीकरांसाठी आहे आणि आज पसरणी गावातील 4 संघ या प्रीमियर लीग मध्ये सहभागी होत आहे आणि प्रीमियर लीग आहे पसरणी प्रीमियर लीग. जिल्हा सातारा, तालुका वाई आणि कृष्णेच्या काठी बसलेलं पसरणी गाव आहे आणि त्या गावाच्या नावाने ही प्रीमियर लीग आजचा दिवस आपल्या भेटीला येत आहे. त्याचबरोबर आज प्रथमेशजी शिर्के यांचा वाढदिवस आहे आणि त्यांचा केक कटिंग हा खेळपट्टीवरती केला जाईल. आजच्या दिवसातला आपण त्यांचा गोडवा वाढवू या केक कटिंग करून आणि त्यांचा वाढदिवस आहे आपण त्यांनाही या अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4 च्या वतीने वाढदिवसाच्या खूप साऱ्या आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस आपण सेलिब्रेट करूया. त्यांच्या वाढदिवसाचा गोडवा आपण केक कटिंग करून या ठिकाणी वाढवूया. वाढदिवसाचे सुखदायी क्षण तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे यश घेऊन येवोत. तुमचं आयुष्य हे उमलत्या कळीसारखं असावं आणि त्याचा सुगंध तुमच्या जीवनामध्ये दरवळावा हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि वाढदिवसाच्या आपण खूप खूप देऊया शुभेच्छा. प्रथमेश शेठ शिर्के यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना आपण वाढदिवसाच्या देऊया पुनश्च एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांचा वाढदिवसाचा केक आज आपण कटिंग करत आहोत आणि अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4 च्या माध्यमातून आपण त्यांचा वाढदिवस या ठिकाणी सेलिब्रेट करत आहोत. आपण केक कटिंग करत आहोत. वाढदिवसाच्या आपण खूप खूप शुभेच्छा देऊया. प्रथमेश शेठ शिर्के यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया
आणि अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4च्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. वाढदिवस आणि हे वाढदिवसाचे सुखदायी क्षण आणि आपण त्यांचा वाढदिवस या ठिकाणी सेलिब्रेट करत आहोत. त्यांच्या वाढदिवसाचा गोडवा आपण केक कटिंग करून या ठिकाणी वाढवत आहोत आणि त्यांना आपण वाढदिवसाच्या देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. वाढदिवस हा त्या अनंत क्षणातला असा एक क्षण आहे जो विसरता येत नाही आणि हे वाढदिवसाचे सुखदायी क्षण आणि त्यांचा वाढदिवस आपण सेलिब्रेट करत आहोत. टॉस केला जाईल. दोन टीमला विनंती आहे की आपण या पसरणी प्रीमियर लीग अनुश्री चषक पर्व क्रमांक 4 आणि आजचा दिवस 31 डिसेंबर आहे आणि 31 डिसेंबर या स्पर्धेची रूपरेषा आहे. पसरणी गावातले 4 संघ सहभागी होत आहेत आणि त्याचा टॉस आपण करूया. पसरणी प्रीमियर लीगला सुरुवात होत आहे. क्रिकेटचा रंगमंच आहे. रंगात रंगूया, माणसाला माणूस आणि खेळाडूला खेळाडू जोडूया पसरणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी समोरासमोर येत आहेत. सिरके कन्स्ट्रक्शन आणि आरुष 11 अशी पहिली मॅच आहे आणि त्या मॅचचा आता या ठिकाणी होतोय टॉस. नाणेफेकीचा कौल हा मुख्य खेळपट्टीवरती होत आहे, परंतु यानंतरचे सर्व टॉस हे मुख्य व्यासपीठाच्या समोर होतील याची आपण नोंद घ्या. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी तुम्हाला टॉससाठी यावं लागेल याची आपण दक्षता घ्या. पहिला टॉस हा खेळपट्टीवरती होत आहे. प्रतीक महांगडे आणि नवीन साळुंके यांच्या शुभास्ये 2 कॅप्टन आहेत पसरणी गावातील आणि त्यांच्यामध्ये हा टॉस होत आहे. हे दोन्ही आता खेळाडू आणि त्यांचे सर्व सहकारी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळतील. 2 टीममध्ये पहिली लढत आहे अनुश्री चषक आणि या क्रिकेट स्पर्धेला राजू शेठ शिर्के यांचे पिताश्री आणि ज्यांच्या नावाने क्रिकेट स्पर्धा आहे अनुश्री यांचे आजोबा त्यांच्या शुभास्ये हा टॉस या ठिकाणी होत आहे. त्यांच्या शुभास्ये नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. मित्रांनो, ज्या घरी मुलगी जन्माला येते समजायचे ते लक्ष्मी आली आणि राजू शेठ शिर्के यांच्या घरची लक्ष्मी आणि कन्या अनुश्री हिच्या वाढदिवसानिमित्त ही 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. त्याचा पहिला टॉस आरुष 11 विन द टॉस. आरुष 11 ने टॉस जिंकलेला आहे. जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होता. गेले कित्येक दिवस या स्पर्धेची आपण वाट पाहतोय. आरुष 11 ने टॉस जिंकत त्यांनी निर्णय घेतला की आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहोत. अशी असताना ही टॉसची रूपरेषा आहे. गेली कित्येक दिवस या स्पर्धेची क्रीडाप्रेमींना उत्कंठा लागलेली आहे. सातारा जिल्ह्यातील एक नामवंत क्रिकेट स्पर्धा 4थ्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि स्पर्धेचं शीर्षक आहे अनुश्री चषक. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करूया आणि सर्वांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हावं अशी आपल्या सर्वांना विनंती आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं अशी आपल्याला सर्वांना विनंती आहे. उपस्थित सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती आपण करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हावं. जानमान क्रिकेट क्लब पसरणी राजू शेठ शिर्के असतील, अभय शिर्के असतील यांच्या आयोजनाखाली संपन्न होणारी क्रिकेट स्पर्धा अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4 मान्यवर मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना पाहिलं. आता ते व्यासपीठावरती येत आहेत आणि सर्वांचंच शब्द सुमनांनी आपण करूया सहर्ष स्वागत आणि सर्वांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हावं अशी विनंती आहे. त्याचबरोबर आयोजन समितीच्या प्रोटोकॉल प्रमाणे काही मनोगताकडे आपण वळणार आहोत. या अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4च्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला मनोगत व्यक्त करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आपण आमंत्रित करूया, ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला 1 लाख रुपयाचा संयुक्त पुरस्कार मिळालेला आहे. संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वाई सन्माननीय श्री तुकाराम शेठ जेदे साहेबांना विनंती आहे की आपण या क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा द्याव्यात अशी आपल्याला विनंती आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि आज अनुश्री चषक 2026 पर्व 4 या ठिकाणी कार्यक्रमा ठिकाणी आलेले मान्यवर
आमच्या बाजार समितीचे संचालक आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक श्री नानासाहेब शिंदे, त्याचबरोबर पश्चिम भागचे नेते आणि पसरणी गावचे सुपुत्र स्वप्नीलबाई गायकवाड, खेड बाजार समितीतील एक आपले मानांकित व्यापारी सुभाष शेठ गायकवाड, त्याचबरोबर आमच्या बाजार समितीतील नितेश डेरे, समीर शेठ शिंदे, लालू शेठ राऊत, त्याचबरोबर आमचे राव शेठ शिर्के, राहुल कुंभार आणि त्याचबरोबर बाजार समितीला आलेले सर्व मान्यवर आणि क्रिकेट रसिक, सर्व क्रिकेट खेळाडू आणि संघ मालक या सर्वांना प्रथम नमस्कार. आज अनुश्री चषक 2026 तिच्या वाढदिवसानिमित्त तिचे वडील आणि आमच्या सर्वांचे लाडके मित्र राजीव शेठ शिर्के यांनी या ठिकाणी सलग 4 वर्ष झाले हे क्रिकेटचे सामने आयोजित करत आलेले आहेत. आणि त्याचबरोबर आज आपली मुलगी ही धनाची पेटी म्हणतो आपण, आणि ही शिर्के घराण्यामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी आली आणि राजू शेठच्या आमच्या व्यवसायामध्ये भरभराट झाली असं म्हणावं लागेल. आणि तिच्याच ह्या सगळ्या माध्यमातून कुठंतरी उतराई करायची म्हणून त्यांनी हे आयोजन चालू केलं आणि एक छोटंसंही लावलेलं एक रोपटं म्हणावं लागेल. आज या ठिकाणी एक वटवृक्षाप्रमाणे फुललेलं आपल्या सगळ्यांना दिसत आहे. आणि आज आमच्या राजू शेट्टी विषयी सांगायचं झालंच तर क्रिकेटवर त्यांचं लहानपणापासून अगदी आता आम्ही वर्गमित्र होतो, 8वी 9वी 10वी एकाच आम्ही शिंदे स्कूलमध्ये काढलेत. शाळेपासून त्यांची क्रिकेटची आवड मी बघत आलेलो आहे आणि तो छंद त्यांनी जोपासत आज वयाची 40 जरी गाठली तरी अजून त्यांचा तो छंद आपण सर्व त्यांना बघत आहोत की त्यांना किती आनंदाने ते खेळायला सर्व आवडतं. आणि आपण सर्व पसरणीतील असणारी सर्व तरुण पिढी त्यांना या कामासाठी साथ देत असता हे आम्ही या ठिकाणी बघत असतो. येणाऱ्या सामन्यांमध्ये आपण सर्वजण खेळाडूचे दर्शन कराल, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्या. आणि अनुश्रीलाही मी या वाढदिवसानिमित्त तिला मी शुभेच्छा देतो. आणि प्रथमेशचाही वाढदिवस झाला आता त्यालाही आमच्या सर्व बाजार समितीतील व्यापाऱ्यांतर्फे शुभेच्छा देतो. कारण मगाशी आज आलो तर असं वाटलंच नाही कुठल्या ग्राउंडवर आलोय, आमच्या बाजार समितीत आल्यागतच वाटत होतं कारण सगळे बोर्ड बघून इथं असं आमच्या सर्व व्यापाऱ्यांनी राजू शेठला सहकार्य केलेले आहे आणि ते भविष्यातही करतील हे या ठिकाणी विनंती करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सन्मान्य युवा नेते स्वप्नीलभाई गायकवाड यांच्या माध्यमातून क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला जातोय. खरं तर क्रिकेट हा आम्हाला सर्वांनाच वेड लावणारा खेळ आहे आणि स्वप्नीलभाईंच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना निश्चित प्रोत्साहन दिले जात आहे. अनुश्री चषक 2026च्या माध्यमातून आणि मैदानामध्ये आता खऱ्या अर्थानं वाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्मान्य तुकाराम शेठ जेधे यांचं आगमन होत आहे. या खेळपट्टीनं आपल्याला भरपूर काही शिकवलेलं आहे. अगदी परिस्थिती कशीही असो त्या परिस्थितीला तोंड द्यायला या मैदानानं शिकवलं आहे. त्यासोबतच मैत्रीचा घट्ट धागा विणायला या मैदानानं शिकवलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं हारलो तरी भरारी मारायला आणि जिंकलो तरी जमिनीवरती राहायला मैदानानं शिकवलेलं आहे. सन्मान्य स्वप्नीलभाई गायकवाड या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि ते सर्व खेळाडूंना आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व प्रेक्षकांना संबोधित करत असताना आपण पाहतोय. मी मनापासून विनंती करतो सन्मान्य स्वप्नीलभाई गायकवाड या स्पर्धेच्या निमित्तानं खेळाडूंना आपण संबोधित करावं. आजच्या या अनुश्री चषक 2026 पर्व 4 या क्रिकेटच्या भव्य दिव्य स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे व्यासपीठावरील आपण सर्व मान्यवर मंडळी, ज्यांच्या अथक परिश्रमातून प्रयत्नातून आणि योग्य पद्धतीच्या नियोजनातून आज या स्पर्धा या ठिकाणी होत आहेत. ते आमचे बंधू, मार्गदर्शक, मित्र सन्माननीय राजू शेठ शिर्के. खरं तर पहिल्या पर्वापासून मी या स्पर्धेचा प्रत्येक प्रक्रियेचा साक्षीदार आहे.
प्रत्येक पर्वामध्ये या स्पर्धेची उंची वाढवण्याचं काम सन्माननीय राजू शेठ करत आहेत. आज या चौथ्या पर्वामधलं हे नियोजन पाहून खरं तर हा येणाऱ्या पसरणी प्रीमियर लीगचा ट्रिगर म्हणावा लागेल. या स्पर्धा ते त्यांच्या कन्या अनुश्रीच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने दरवर्षी भरवत असतात. राजू शेठ, तुम्हाला माहित नाही, पण तालुक्यामध्ये आपल्या या स्पर्धेचं नाव असतं आणि एक वडील आपल्या मुलीवर किती प्रेम करतो आणि आपल्या मुलीचं नाव आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा आपण भरवता, आमच्यासारख्या मित्रांना त्या ठिकाणी सन्मानित करता, त्याबद्दल खरं तर आपले मानावे तेवढे आभार कमी आहेत. मात्र आपण समाजाला एक योग्य पद्धतीची दिशा दाखवत आहात की आपल्या मुलाबाळांवर जे संस्कार, जे प्रेम आपण देत असतो आणि आपल्या मुलांच्या अस्तित्वासाठी आपण काय काय करू शकतो याचं जिवंत उदाहरण ही स्पर्धा आहे. खरं तर कधीच 4 वर्ष झालं मी बघतोय, पण एकाही स्पर्धेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ते कधी विसरत नाहीत, योग्य पद्धतीचा सन्मान देतात. माझ्यासारखे अनेक मित्र तालुक्यामध्ये, पसरणी गावामध्ये त्यांचे आहेत. या सर्वांना या स्पर्धेच्या अनुषंगाने ते बोलवत असतात आणि योग्य पद्धतीचं व्यवस्थापन, पारदर्शक स्पर्धा तालुक्यामध्ये कशा पद्धतीने करायची असती याचं जिवंत उदाहरण अनुश्री चषक आहे. मी राजू शेठला या स्पर्धेच्या अनुषंगाने खूप खूप शुभेच्छा देतो आणि अनुश्रीला सुद्धा या निमित्ताने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. त्याचबरोबर आता सर्व मान्यवर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करतायत आणि आता आपण अनुश्री चषकाला अवकाशाच्या मार्गाने अभिवादन देऊया आणि त्यासाठी आता सर्वजण मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करत आहेत. अनुश्री चषक आणि या क्रिकेट स्पर्धेला सातारा जिल्ह्यातून वाई तालुक्यातील पसरणी गावातून सुरुवात होत आहे. सातारा जिल्ह्यातील नामवंत क्रिकेट स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेला आता आपण अभिवादन देणार आहोत. अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4 ला आपण आता अवकाशाच्या मार्गाने या ठिकाणी अभिवादन देऊया. अनुश्री चषकाचा असणारा हा फ्लेक्स आणि त्याला असणारे हे सर्व बलून्स आणि अवकाशाच्या मार्गाने आता आपण अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4 ला या ठिकाणी अभिवादन देऊया आणि या स्पर्धेला आता थाटात आपण सुरुवात करूया. अगदी उद्घाटनाची असणारी रूपरेषा आपण पाहिली. मुख्य व्यासपीठावरती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेचं पूजन, त्यांची आरती, स्वामी समर्थांच्या प्रतिमेचं पूजन, मुख्य खेळपट्टीचं पूजन, त्यानंतर आता अवकाशाच्या मार्गाने आपण या क्रिकेट स्पर्धेला अभिवादन देत आहोत. स्पर्धेचं शीर्षक आहे अनुश्री चषक 2026 असं त्या फ्लेक्सवरती लिहिलेलं आहे आणि पर्व क्रमांक 4 आहे आणि या पर्व क्रमांक 4 ला आता आपण अभिवादन देऊया. मान्यवर आता अवकाशाच्या मार्गाने आता अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4 चा जो फ्लेक्स आहे तो आता प्रस्थान करेल आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आता या अनुश्री चषक पर्व क्रमांक 4 ला अभिवादन देत आहोत.
अनुश्री चषक 2025-26 हे पर्व राजू शेठ शिर्के यांची कन्या अनुश्री हिच्या वाढदिवसानिमित्त हे पर्व क्रमांक 4 आपल्या भेटीला येत आहे. लाखांची पारितोषिक या क्रिकेट स्पर्धेला आहे. प्रथम क्रमांक 1 लाख तुकाराम शेठ जेदे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वाई, सुभाष शेठ गायकवाड उद्योजक यांच्या वतीने, आनंदा चिरगुटे साहेब युवा नेते पश्चिम भाग 60,000साठी द्वितीय क्रमांकासाठी विशेष सहकार्य. तृतीय क्रमांक आहे स्वप्नील भाई गायकवाड युवा नेते पश्चिम भाग यांच्या वतीने. चतुर्थ क्रमांक पंकज दादा वाडकर सामाजिक कार्यकर्ते. आणि पहा अवकाशाच्या मार्गाने आपण अभिवादन दिलेलं आहे या क्रिकेट स्पर्धेला. बलून्स तुम्हाला हवेमध्ये अगदी विविध कलरचे आणि विविध रंगांमध्ये रंगणारी ही अनुश्री चषकाची क्रिकेट स्पर्धा अवकाशाच्या मार्गाने आपण अभिवादन देतो आहे. जिल्हा सातारा, तालुका वाई आणि कृष्णेच्या काठी बसलेलं पसरणी गाव. आणि या पसरणी गावामध्ये आता 5 दिवसीय क्रिकेटचा रणसंग्राम रंगणार आहे. आणि स्पर्धेचं शीर्षक आहे अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4ला आपण अवकाशाच्या मार्गाने अभिवादन देत आहोत. आणि पहा विविध रंगांचे बलून्स तुम्ही पाहिले आणि असणारं असं हे मनमोहक असं दृश्य. आणि आता सर्वच मान्यवरांना विनंती करूया की आता आपण मुख्य व्यासपीठावरती पुन्हा एकदा विराजमान व्हा अशी आपल्याला विनंती आहे. आणि चला मॅचला आपण सुरुवात करूया. पहिलेच मॅच आपल्या समोर येत आहे. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेला चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार पंकज दादा वाडकर सामाजिक कार्यकर्ते आणि युवा उद्योजक निलेश भैया भोसले यांच्या वतीने. 5वा पुरस्कार आहे विक्रांतजी म्हांगडे युवा उद्योजक आणि प्रतीक शेठ शिर्के युवा उद्योजक यांच्या वतीने. सर्व ट्रॉफीज नगरसेवक आणि श्री रितेश शेठ जमदाडे यांच्या वतीने. युवा उद्योजक प्रणव दादा थोरवे यांच्या वतीने सामनावीर. मॅन ऑफ द सिरीज